चला सामना सुरुवात करायचा आहे. पंच रेडी, क्षेत्ररक्षक रेडी, फलंदाज रेडी. सामन्याला सुरुवात. आणि हे ऑर्गनायझर व्हॉलेंटियर्स प्लीज थोडा संपर्क साधायचा आहे बॉल साठी. चला सामन्याला सुरुवात. गणेश स्कोरर भोसले तयार. मॅन फ्रॉम KSK आणि विवेक भोसले दोन्ही भोसले आहेत. एक्स्ट्रा सुरपात एक धाव. वाईट चेंडू +1. वाईड चेंडूवर स्प्रिंट लगावून चोरटी धाव घेतलेली आहे गणेश भोसले. वाईड चेंडू, स्पीड तर उत्तम पण दिशाहीन गोलंदाजी गणेश भोसले याच्याकडून. प्रतीश, सुंदर असा पुलचा फटका. माननीय श्री वाडकर साहेब येथे उपस्थित झालेले आहे आणि त्यांचा सन्मान करतील आमच्या सर्वांचे लाडके मान्य श्री दीनानाथ पासी उर्फ लेफ्टी दादा. आम्ही लहानपणापासून लेफ्टी दादा म्हणूनच ओळखतो. दीनानाथ पासी, आजच मला नाव कळालं, दीनानाथ पासी. उत्कृष्ट असा बॉल होता. तेवढाच चांगला टोलवलाय प्रतीश सॉरी. परत एकदा विवेक भोसले स्ट्राईक एंड वरती. चांगले फलंदाज आहे विवेक भोसले, पण तेवढेच चांगले गोलंदाज गणेश जे रेग्युलर प्रॅक्टिस करतात इथे 4 वाजता येऊन ग्राउंड वरती. ओ चांगला असा स्लोवर वन कट केलाय. कीपर थोडेसे हिते तिथे करत होते, पण चांगला असा बॉल थांबवून हिट करायचा प्रयत्न पण नाही लागलाय. दिशाहीन गोलंदाजी गणेश. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. अमित, बॅटची थोडीशी कडा लागून गेलेली होती सर. स्वप्नील 11 मध्ये बघताल ना सर तुम्ही, तर 2 असे गोलंदाज आहे, फलंदाज आहे, मयंक आणि अक्षर गावडा, जे गोकुलधाम मध्ये नावाजलेले खेळाडू आहेत दोन्ही. चांगला असा स्लोअर वन टाकला होता. प्रतीश यांना कळला नाहीये, कीपरच्या दिशेने जातोय तो डॉट बॉल. आणि सुंदर असा पिकअप शॉट प्रतीश यांच्याकडून. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 7 धावा, 7 विदाउट एनी लॉस. उत्कृष्ट गोलंदाजी गणेश भोसले. स्पीडस्टर यंगस्टर गणेश भोसले. स्वप्नील 11, अक्षर कालच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. अक्षर
उत्कृष्ट फलंदाजी करून त्याने एक हाती आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि आता गोलंदाजीमध्ये आपले जादू दाखवण्यासाठी अक्षर सामना करतील विवेक. पहिला चेंडू खोदून काढलेला आहे विवेक. छोटासा मिनी हेलिकॉप्टर आपल्या फलंदाजीच्या पिटाऱ्यातून काढून लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात विसावलेला आणि 1 धाव. स्कोर वाढून झालेला आहे 8 रन. प्रतीश सामना करतील अक्षर याचा. माननीय श्री दीनानाथ पासी यांना मी विनंती करेन, मान्य श्री वाडकर साहेब यांचा शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. तुम्ही नेहमीच आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी लावता. आपला बहुमूल्य वेळ काढून तुम्ही आपल्या इकडे उपस्थित राहतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे आणि सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. वाडकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर क्रिकेटचे असे हे दर्दी रसिक मानले जातात. वाडकर साहेब क्रिकेटबद्दल फार आवड आणि त्यामुळे प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आवर्जून त्यांची उपस्थिती आणि सहकार्य असतं. पुढचा चेंडू घेऊन अक्षर प्रतीशसाठी. चला सामना सुरू करायचा आहे. आयोजकांनी बॉलची व्यवस्था अगोदरच करून ठेवावी. चला सामना सुरू करायचा आहे. सुंदर असा चेंडू अक्षर यांच्याकडून. चांगला असा बॉल होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट स्वप्नील 11 थोडं खूप छान. नो बॉल. नो बॉल आणि पंचांचा इशारा फ्री हिटचा. आणि 3 धावा घेतलेल्या आहेत. अक्षर छान गोलंदाजी केलेली परंतु एक बॉलने या ओव्हरचं समीकरण बदललेलं आहे. आणि पुढचं षटक घेऊन मयंक.
2 ओव्हर 20 धावा. वीस धावा धावा, झालेल्या 20. आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पुढचं षटक घेऊन मयंक, 10 नंबरची जर्सी घालून मयंक उंचपुरा असा हा गोलंदाज सामना करतील. प्रतीश 21 रन झालेत म्हणतात. पहले 4 सिंगल आया, एक डॉट आया, 5 पे 4 आया, वहाँ पे 9 पे 6 आया, 7 रन आया वो, और अभी का 3, टोटल 14 रन आया, 7 रन था एक ओवर में, 4 पर 4 सिंगल आया. सुंदर अशी गोलंदाजी करताना प्रतीश आपल्या उंचपुऱ्या हाईटचा पुरेपूर फायदा घेताना मयंक आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण करण याच्याकडून. आणि पुन्हा एकदा चेंडू जणू काही करणची साथच सोडत नाहीये. पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच. मयंक उत्कृष्ट गोलंदाजी करताना फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवलेलं आहे. हात खोलण्याचा कुठलाही मौका त्याने फलंदाजाला दिला नाहीये. पुढचा चेंडू घेऊन मयंक. विवेक भोसले खूप छान. अंपायरचा इशारा वाईड. पहिला चेंडू दिशाहीन टाकलेला आहे कालपासून मयंक याने. स्कोर होता हुआ 24. आणि सुंदर असा पिकअप शॉट लेग साइडला टोलवलेला आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. बॉल पंचवीस बरोबर. पांडे 25. 2 ओवर 3 बॉल 25 रन विद द नो लॉस. 2 ओवर 3 बॉल 25. 4 बॉल 26 हुआ. ओके. काय काय मैं कर रहा हूँ ना इसलिए. ठीक आहे कोई नाही. आखूड चेंडण्याचा टप्प्याचा चेंडू मयंक याच्या गोलंदाजीतून आणि डॉट बॉल. पुढचा चेंडू घेऊन मयंक आणि पुन्हा एकदा आखूड चेंडू आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू थांबलेला आहे. आणि गचाळ क्षेत्ररक्षण स्वप्नील 11 संघाकडून. चेंडू उडालेला हवेमध्ये परंतु त्यांना तो झेलही घेता आला नाही. आणि 3 ओव्हर 28 रन 28 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय सुजल.
नेक्स्ट मैच अखंड भारत वर्सेस भवानी ट्रेडर्स. सो अखंड भारत के कैप्टन पंकज पाल, भवानी ट्रेडर्स के कैप्टन योगेश सावंत, टॉस के बॉस में आ जाओ. ओके, भवानी ट्रेडर्स की तरफ से कैप्टन है ये मैच के लिए प्रशांत यादव पोलार्ड. सो टॉस के बॉस में आ जाओ. सुजल आपला दुसरा चेंडू घेऊन सामना करतील प्रतीश. आणि आखूड टप्प्याचा हा चेंडू बॅटची कड घेऊन त्याच्या डोक्याला लागून सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे अफसर. छान गोलंदाजी करतोय सुजल. आणि धावचित झालेला आहे विवेक. सुरुवातीपासून विवेक छान फलंदाजी करत होता आणि उंच उडालेला चेंडू झेल सोडलेला आहे गोलंदाजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत 2 धावेसाठी पळालेला विवेक नॉन स्ट्राईक एंडला आऊट झालेला आहे. परंतु शेवटचं षटक असल्यामुळे विकेटची सॅक्रिफाईस केलेली आहे त्याने. पुढचा चेंडू तीन ओवर 4 बॉल 30 रन्स. अरे दोनच आला भोसले. 3 टू गो. 2 डॉट है और एक डबल पे रन. एक सेकंड मैच को रुकाया जाए. जिसको भी डाउट है प्लीज स्टेज पे आ जाए. नहीं, मैच चालू करो, मैच चालू करो, मैच चालू करो. ये होते रहेगा. मैच चालू कर द्या. What a shot, लेग साइड मारा अगेन. काव कॉर्नर की तरफ लंबू हुआ. इट इज अ 6. आणि 6 उत्तुंग असा टोलवलेला षटकार. आणि पुन्हा फुलटॉस चेंडू. चेंडू गेलाय वर आणि परत एकदा झेल सोडलेला आहे प्रतीश. दादा प्रतीश. कैचेस विन द मैचेस. कैचेस लेना होगा ये लोग को.
40 धावा डिफेंड करायच्या आहेत. योगेश आगे योगेश आगे हा चालले. ग्राउंड पे आगमन होता हुआ गोरेगांव इसके वंडर बॉय योगेश सावंत उर्फ योगीदा. खूप खूप धन्यवाद साहेब. दादा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. दादा ये कंपटीशन देखने में मजा आएगा. एक तरफ राहुल दूसरी तरफ मयंक. आपको क्या लगता है ये बैटल कौन जीतेगा? जी जी जी, अभी तक का तो डिफेंड करना बहुत बहुत मुश्किल जा रहा है आयान. और जो तरीके की बॉलिंग है राहुल. दादा राहुल ने Classic bowler. बोरीवली से लेकर अंधेर तक बहुत गजाया है अपना नाम. जी 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 काफी नामचीन प्लेयर हो चुके हैं राहुल. आणि चुकलेला रणअप. चलो गाइस राहुल टू मयंक मयंक टू राहुल. आयोजकांना विनंती आहे. रुकाओ. एक रुक जा रुक जा रुक जा रुक जा. अरे सेकंड ओव्हर. अंपायर एक सेकंड उधर. ये स्कोरिंग कर रहे हैं. फोन देना तेरा. आने वाला मैच ऐसे आदमी को भेज के उसको कुछ समझ में नहीं आ रहा. अरे वो मत लगा पाउडर. इथे आयोजकांनी एक डीजे पार्टीचं आयोजन केलेलं आहे. आणि सुंदर असा कटर टाकलेला चेंडू राहुल. बॉल 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 प्लीज. बॉल द्या बॉल. पुढचा चेंडू राहुल. सामना करतील मयंक. आणि सुंदर गोलंदाजी राहुल. हा किधर आहे? आणि आत्ताच आलेल्या माहितीनुसार
एकनाथ कदम यांचं इथे आगमन झालेलं आहे. एकनाथ कदम यांना मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन आयोजकांना भेटायचं आहे. एकनाथ कदम जिथे कुठे असतील. सुंदर गोलंदाजी राहुल यांच्याकडून. पुढचा चेंडू राहुल. सामना करतील मयंक. आणि खोदून काढलेला आहे चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी राहुल. सुंदर गोलंदाजी करतोय राहुल. आतापर्यंत दोन्ही फलंदाजाला त्याने बांधून ठेवलेला आहे. योगेश सावंत भवानी ट्रेडर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राहुल द एक्सप्रेस मशीन. पूल केलेला चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. बोलो यान. सरकार ने लगता है डिसाइड किया है कि बॉडी पे ही बॉल रखना है इन्हें, क्योंकि इनको जरा भी रूम देंगे तो लोग छोड़ेंगे नहीं. जी 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 अभी तक तो बहुत ही उम्दा उम्दा गोलंदाजी कर रहे हैं राहुल. बोल्ड यॉर्कर यॉर्कर कडक. बॉलर का नाम क्या है? पुढचा गोलंदाज ब्रिजेश. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. दादा आपको एक बात बताना चाहूंगा. मैं राहुल के साथ बहुत टाइम क्रिकेट खेला है. राहुल नया बॉल डालने से अवॉइड करते हैं. लेकिन आज पहली गेंद पहली ओवर उन्होंने जो डाली है दोनों बैट्समैन को जरा भी रूम नहीं दिया है. उसका भी एक रीज़न है आयन, क्योंकि जो नया बॉल होता है उसके ऊपर फर होता है, तो वो जो बॉल जब बाहर निकालते हैं ना तो उसमें थोड़ी सी दिक्कत होती है शायद. तो यह वजह हो सकती है कि वो पहली ओवर के लिए अवॉइड करें. लेकिन आज उन्होंने पहली गेंद भी अपने पहली ओवर डाल के ये साबित कर दिया कि वो नई गेंद से भी गोलंदाजी मतलब बहुत अच्छी बेहतरीन कर सकते हैं. और एक और बात, यहाँ का स्टार प्लेयर डालू जी उसको उन्होंने खड़ा किया. 1 रन के ओवर डाला उनके सामने उन्होंने. जी 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 बिल्कुल. वो होता है ना कि हर किसी के मतलब हर किसी का दिन होता है और कल से लगता है डालू उनका कल से दिन ही नहीं चल रहा है. मतलब आज जो उनकी फलंदाजी जैसे हम देखना चाहते हैं हर बार देखते हैं वैसा कुछ करिश्मा सचिन अभी तक दिखा नहीं पाए हैं. उम्मीद करते हैं कि अगला मैच जो लास्ट मैच है उसमें हम लोग को ये सब चीज़ देखने मिलेगी. ये सब तोहफे इमरान भाई लेके आएंगे. इमरान मंसूरी. ब्रिजेश सुंदर गोलंदाजी करताना
प्रत्येक चेंडू बुंद्यात टाकण्याचा त्याचा प्रयत्न. आणि सुंदर गोलंदाजी ब्रिजेश. आखूड टप्प्याचा चेंडू. फलंदाजाला जरा सुद्धा या गोलंदाजीचा अंदाज नाही आला आणि डॉट चेंडू. आणि आतापर्यंत जखडून ठेवलेला आहे फलंदाजांना. हात हात खोलायचा बिलकुलच मोका नाही देत आहे ब्रिजेश. आणि शेवटचा चेंडू. हे विवेक आणि लेग साइडला मारलेला चेंडू. शंतनू फिल्डिंग करतील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी नावाजलेला हा शंतनू. एकनाथ. स्वप्नील 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 9 रन, 9 धावा. आणि आता 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. स्वप्नील 11 संघाला. मागच्या सामन्यामध्ये अक्षर आणि मयंक यांनी अक्षरशः विजयश्री खेचून आणली होती आपल्या संघासाठी. तोच करिश्मा आपल्याला पुन्हा अक्षर याच्या फलंदाजीतून पाहायला मिळेल का? नक्कीच मिळेल. सो वेट अँड वॉच. अक्षर. पुढचं षटक घेऊन प्रतीश. फलंदाजी उत्तम केली होती. आता गोलंदाजीमध्ये 12 बॉल 31 रन. आणि पहिलाच चेंडू. अंपायरचा इशारा नो. ओव्हर स्टेपिंग. आणि आत्ता झालेल्या माहितीनुसार आपले जे डीजे आहेत ते उत्कृष्ट स्नूकर प्लेयर आहेत. उत्कृष्ट स्नूकर प्लेयर आहेत. आरसी मध्ये त्यांचं नाव चालतं. रॉयल चॅलेंजच्या स्नूकर किंग म्हणून नावाजलेले आपल्याला डीजे. आज तुमचा खेळ बघण्यासाठी नक्कीच आम्ही तिथे उपस्थित राहू. सर प्रतीश आपला. आणि टोलवलेला चेंडू. छान प्रयत्न. सुंदर प्रयत्न धीरज याच्याकडून. नीरज याच्याकडून सुंदर प्रयत्न. थोडासा अवघड असा झेल. टिपण्यास असमर्थ ठरला. परंतु प्रयत्नांचे पूर्ण गुण त्याला मिळतील. अकरा बॉल 27 धावांची गरज. स्लोवर डिलिव्हरी. लेग साइडला. अंपायरचा इशारा वाईड. 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता. आपल्या एका चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. सुंदर कॅच. क्या बात है.
बेहतरीन कैच। आयान, क्या कहेंगे कैच के बारे में? पूर्ण गुण वसूल करत आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे की सर्व संघांना, सर्व खेळाडूंना, सर्व ओनर्सना विनंती आहे की त्यांनी आता मैदान सोडून कुठेही जायचं नाहीये. आता बॅक टू बॅक आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत. आपल्याला आज वेळ फारच कमी लाभलेला आहे आणि आता आपली चौथा फर्स्ट हाफ संपलेला आहे आणि अजून याच्यानंतर आपल्याला 7 मॅचेस खेळायचे आहेत. त्याच्यामुळे कोणीही कुठेही मैदानातून हलू नये. प्रतीश सुंदर गोलंदाजी करतोय, लेग स्पिन गोलंदाजी. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता. अमित पुन्हा एकदा तोच करिश्मा करून दाखवताय का? आणि सुंदर चेंडू प्रतीश याचा. चला सोपनी लैंड को जीतने के लिए 6 बॉल में 24 रन की जरूरत है और सामने बॉलिंग एंड पर गोरेगांव चैंपियंस ट्रॉफी के बेस्ट बॉलर प्रणय, मैन फ्रॉम प्लॉट नंबर 8 एनएनपी. प्रणय, महानगरपालिकेचे कर्मचारी प्रणय, महानगरपालिकेतून नुकतंच त्यांनी उत्तम खेळाडूचा पारितोषिक घेऊन आता इथे आपल्या अनुभवाचे जोहर दाखवताना. दादा आपको एक बात बताना चाहूंगा. जी. जब गोरेगांव चैंपियन ट्रॉफी हुआ था ना, प्रणय एक एंड से हर एक बैट्समैन को टफ पे टफ बॉलिंग कर रहे थे. जी जी. उन्हें मारना इजी नहीं है. क्या बात है यार,
कॅचेस विन मॅचेस. रनआउट. केपी आपसे उम्मीद चला मॅच चालू करायची आहे. विवेक, आपली टीम जिंकलेली आहे. शॉट ऑफ द डे, शॉट आखूड पिकअप टप्प्याचा अँड चेंडू. डिलिव्हरी. आणि योग्य तो समाचार अमित, परंतु अमित. क्या बात है यार, क्या कैच है. Catch of the day. प्रति सरकारी 11 संघाने